जे व्यक्ती परवा भाजपचा प्रचार करत होते त्यांनाच काल वंचितने तिकीट जाहीर केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाणार। दुसरीकडे माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांनी वंचितची भूमिका भाजपच्याच फायद्याची असल्याचा आरोप केलेला आहे। वंचितची भूमिका ही भाजपलाच फायदेशीर। अभ्यासक आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांचा आरोप। शिरूरच्या उमेदवारावरून वंचितच्या भूमिकेवर सोशल मीडियामध्ये चर्चा। भाजपची बी टीम कोण यावरून वंचित आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असतानाच राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वंचितची भूमिका ही भाजपसाठी फायदेशीर असल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला। स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणं इतकंच नव्हे, हे सगळं करून झाल्यानंतर ताबडतोब ते मनोज जरांगे यांना जाऊन भेटले आणि त्यांना त्यांचा असा आग्रह होता की पहिल्यांदा त्यांचं म्हणणं होतं की मनोज जरांगेंना तिकीट दिलं पाहिजे, पण त्याच्यावर जेव्हा भूमिका घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी निवडणूक लढवायला पाहिजे, जरांगेंनी त्याला विरोध दर्शवला आणि त्याला त्या आग्रहाला ते बळी पडले नाहीत। या पार्श्वभूमीवर एक साधा निष्कर्ष असा निघतो की एकूणच 2014, 2019 आणि आता 2024 या तीनही निवडणुकांच्या मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका ही सातत्याने भारतीय जनता पक्षाला अनुकूल, भारतीय जनता पक्षाला हितकारक, भारतीय जनता पक्षाला फायदेशीर ठरत आलेली आहे आणि हे या देशातील लोकशाहीच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या दृष्टिकोनातून, बाबासाहेबांच्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही भूमिका पूर्णपणे विरोधी आहे। व्हीसी ते राज्यसभापर्यंत उपकाराचे पद घेतलेल्या व्यक्तीनं बाळासाहेबांच्या बद्दल बोलायला नको, असेच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये पुणे करार करायला भाग पाडलं होतं। आता तरी बाळासाहेब आंबेडकर जे संघर्ष करत आहेत त्या संघर्षाला जर तुम्ही समजून घेत नाहीत तर कमीत कमी त्याला विरोध करू नका, कारण त्या काळातही बाबासाहेबांना मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला हेच बोलण्याची वेळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरवर येणार नाही, हे सुशिक्षित बुद्धिजीवींनी जरा याची काळजी घ्यावी। वंचितनं शिरूरमधून मंगलदास बांदल यांना दिलेल्या उमेदवारीवरून सोशल मीडियामध्ये घमासान रंगलंय। कुणी या उमेदवारीला योग्य ठरवतंय तर काही जण आंबेडकरांना एका गुंडाचा प्रचार करताना पाहणं हे वेदनादायी असल्याची भावना व्यक्त करतायत, तर काहींनी भाजपचा प्रचार करणाऱ्याला वंचितची उमेदवारी का असा प्रश्न केलाय। 1 एप्रिलला मंगलदास बांदल भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारामध्ये होते। मंचावरचे त्यांचे फोटो सुद्धा समोर आले आणि त्याच्या 48 तासानंतर म्हणजे 3 एप्रिलला वंचितनं त्यांना शिरूरमधून उमेदवारी दिली। मंगलदास बांदल यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भेटीगाठींचा सिलसिला सुद्धा तेवढाच रंजक आहे। 14 फेब्रुवारीला पुण्यामध्ये शरद पवार गटाची मीटिंग सुरू होती। त्यावेळी मंगलदास बांदल यांनी माध्यमांना राष्ट्रवादी लवकरच काँग्रेसमध्ये विलीन करण्यावर चर्चा होत असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली। काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? शरद पवार आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल आपल्याला लवकरच। नंतर ही बातमी खोटी ठरली आणि राष्ट्रवादीनं मंगलदास बांदल आमचे पदाधिकारीच नाहीत असं स्पष्टीकरण दिलं। मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे ते तुम्हीच एकदा क्लिअर करा। मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना। 26 मार्चला प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांच्यामध्ये झालेली बैठक आपणच घडवून आणली असा दावा मंगलदास बांदल यांनी केला। त्यांच्या 3 दिवसांनी मंगलदास बांदल सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। 1 एप्रिलला पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारात बांदल सामील झाले आणि 3 एप्रिलला त्याच बांदलांना वंचितनं तिकीट जाहीर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। त्यात शिरूरमधून वंचितची उमेदवारी मिळाल्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बांदल यांनी मुख्यत्वे अमोल कोल्हेंना टार्गेट केलं। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्याबद्दल ते फारसे बोलले नाहीत। याआधीच वंचितचे अनेक उमेदवार भाजप ठरवत असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। त्यात बांदल यांच्या उमेदवारीनं वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। वंचितनं जाहीर केलेले उमेदवार कुठे कुठे बदलले तेही पाहूया।
2 एप्रिलला वंचितनं परभणीमधून बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर केली होती. 4 एप्रिलला अर्जाच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी बदलून पंजाब डग यांना उमेदवारी दिली. 27 मार्चला यवतमाळमध्ये वंचितनं सुभाष पवारांना तिकीट दिलं. त्याऐवजी आज अभिजित राठोडांना तिकीट दिलं. सर्वात बुचकळ्यात टाकणारा घोळ रामटेकमध्ये झालाय. वंचितनं रामटेकमधून सुरुवातीला भाजपचे बंडखोर शंकर चहांदे यांना उमेदवारीचा एबी फॉर्म दिला. नंतर काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये यांना सुद्धा एबी फॉर्म दिला गेला. पण नंतर भाजप बंडखोर चहांदे यांनी कौटुंबिक कारणावरून माघार घेत गजभियेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र अर्ज माघारीची तारीख निघून गेली. म्हणून उमेदवार असूनही वंचितनं काँग्रेस बंडखोर गजभिये यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. म्हणजे आता रामटेकमध्ये वंचितचे अधिकृत उमेदवार असूनही ते स्वतःऐवजी काँग्रेस बंडखोर गजभिये यांना मतदानाचं आवाहन करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.